दोन मिनिट दमाना ये चल. गाडी तिकडे आपल्या माझ्या बस 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 उतर गाडी जा तुला जायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा. नरेंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नरेंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
झाला मला डायरेक्ट इमर्जन्सी घेतलं आयफोनचा तोच राहतोय. कोणाला रे कोणाला मराठ्यांचा वाद आला. कोणाला रे कोणाला मराठ्यांचा वाद आला. कोणाला रे कोणाला मराठ्यांचा वाद आला. कोण म्हणता देत नाही रक्ताशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही रक्ताशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कशी तब्येत एकदम भारी एकदम तेवढीच केली का? चला चला थोडेच लागायला मागे मागे माझी काळजी घेतो मी आहे पलीकडे पलीकडे सरकार खंबा तिकडे सरकार ना पलीकडे मोबाईल तिकडे 2 मिनिट शूटिंगला पाठव हा नंबर 9231 87 111 87 111 111 मी विचारतो मला नाही टाकली शूटिंग टाकणार मला आधी लाईव्ह करा ना असं कसं होईल मग अवघडच काम झालं बघा आता जेवण असत पोवाड गिडा नसतो हा जेवायचं जेवण करणार पाणी लक्ष्मण भाऊ थोडीशी कमी करते एकदा बघा ना इकडं पण हो इकडं तर थोडीशी कमी करता येईल आले ना बरोबर ओके का सुरक्षित आवाज आला पाहिजे
तुम्हाला जागा दे वर नाही फोन चालू करा ना. नाही सर दादा इथं समोर आला ना वरचा असून तो लांब लांब पळत होते येस येस ओके समोर डन. तिथं लावा एकदम मग एक आपण मोबाईल घेऊन जाणार बरं का त्याच्यावर सारे पॉझिटिव्ह आलं ते पॉझिटिव्ह आहे. खाली आपल्या बाजूने रेकॉर्ड करू का ठीक आहे हॅलो लाईव्ह चालू ना आपल्या पेजला चालू ना हॅलो 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 ऐका ना ओ गुरुजी हॅलो माईक नाही दिला तर चालेल. माईक नाही दिला तर चालेल. तुला साऊंड पाहिजे. हा मग जातो ना जाऊ दे ना. मला वाटतं बूम वगैरे लावला. जाऊ दे ना, काय संचारबंदी आहे काय संचारबंदी आहे ना फक्त म्हणजे हॅलो उठली संचारबंदी कुठली ना संचारबंदी उठली मग काल रात्री आलं ना हाच आहे ना लाईव्ह हॅलो बंदीच्या बातम्या झाल्या. आधीच होता पूर्ण तालुक्याला आधी मग त्यांनी शहराची शिथिल केली एक दिवस आधी आणि मग लाईव्ह लिंक टाकली आज त्यांचा कार्यक्रम होता येस काय चालू आहे बोला मजकूर बोला ना हो का द्यायला सांगते लाईव्ह लिंक दिलेली पाठवून द्या इकडे विधिमंडळ पेटे राडा चालू विधिमंडळ त्याच्यात भांडण चालू आपला बोम कुठे इकडे बघ तू कॅमेरात बघ पहिलं तू फ्रेम येते का चल ओके काय अडचण एक मिनिट हॅलो हॅलो सर येस जरंगे पाटील बोलत आहेत सर लिंक पाठवली काय विचारायचं हा मग काय विचारायचं हॅलो चालू करते सर चालू करते काही विचारायचं काही प्रश्न आहेत सर हॅलो ए तुला फुटायचं घुमल्या चिव लागलं राहत प्रश्न आहे जरंगे पाटील अंतरवाडीत आलेले दाखल झाले होते ओके रोल आहे मी करू. रोल आहे ना तू घंटा काय नाही एक दोन मिनिटं हा मग पुढच्या घेऊन अंतरवाडीत दाखल झाले होते काही प्रश्न आहे सर प्रश्न ओके 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 रोल रे पोरा रोल रोल दादा तुम्ही आता उपचार घेऊन आंतरवालीमध्ये परत दाखल झालात काका हो काका उपचार घेताना हे मंडप काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते मात्र तुम्ही तडकाफडकी त्या ठिकाणाहून निघाले होते आता या ठिकाणी आल्यानंतर परत तुम्हाला जसं तसं दिसते सगळं कसं काय वाटतं दादा मला काय सांगाल की आता महाराष्ट्रभरातले जे आंदोलक मराठा आंदोलक कार्यकर्ते त्यांच्याकडून आमदार मंत्र्यांनी फसवलं त्यांच्या नेत्याला बोललो पक्षाला बोललो म्हणून त्यांना खूप राग आला त्यांना जातीपेक्षा पक्ष आणि नेत्यांना ठेवायला सगळे जर मागणी करायला लागली हजार कारवाई करा मला अटक करा यासाठी करा यासाठी एका दिवसात नाही मिळणार इथून माझं असं तापड इथं कधीच झालेलं नाही मग मराठ्यांच्याच आमदारांना मंत्र्यांना वाटतं ते मराठ्यांचे पुढं मोठं होईल माझ्या मराठ्यांना लक्षात आलं आणि आता शांत चित्रपासारखं करतो तो काय करतो कोणता आमदार काय करतो कोणता मंत्री काय करतो शेवटी देवेंद्र फडणवीस इच्छा पूर्ण करायला निघाली तर मराठीच्या आमदारांनी मराठ्यांचे ते स्वतः त्याचे पोरं मारून मग आता
सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलन केले, मात्र अद्यापही कालपर्यंत त्यांच्या नोंदी घेणं सुरू आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं सुरू आहे. नेमका हा काय प्रकार? न्यायालयापेक्षा मोठं समजतात देवेंद्र फडणवीस. त्यामुळे ते तसं वागणार आहेत. आणि काय आहे, कधी काळी ते द्वेष असतो म्हणा, तो बाहेर पडतोच. ते नियतीचा नियम आहे. नियतीचा नियम आहे. शेवटी माणसाचे द्वेष भरलेले विचार बाहेर नियती काढते. त्यांच्यात मराठाविषयी असणारे द्वेष बाहेर निघाले. शेवटी त्यांनी मराठीचे आमदार आणि मंत्री आमिष दाखवून शेवटी त्यांना मराठीच्या विरुद्ध चढाई करायलाच लावली. परंतु त्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी ज्या मराठ्यांनी मोठे केले त्यांच्या लेकराचे विरुद्ध त्यांचं ऐकून चढाई करू नये, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आमदाराला मंत्र्याला. कारण मोठं केलेलं मराठी शेवटी आपल्या मराठ्यांचे लोक त्याचं ऐकून मराठींचेच पोराचे मोठे पाडायचे मराठी शेवटी लागला. सोशल मीडियावर 2 पोस्ट व्हायरल होत आहेत. एका पोस्टमध्ये एक जालन्याच्या ओबीसी आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय, तर दुसरीकडे आंतरवाली या ठिकाणी झालेला लाठीचार्जचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र त्याखाली उल्लेख असा केला जातो की आंतरवालीमध्ये 307, 120 बस सारखे गुन्हे दाखल आहे, मात्र जालन्यातल्या कलेक्टर ऑफिसवर हल्ला होऊन कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होत नाही. राज्य मायबापांनी बालपणी मात्र अधिकार त्यांना आहे. मला अटक करून सांगायची, 10% लाभायची मराठीचे मराठीच्या विरोधात तो अधिकार त्यांना बाकीचा अधिकार आहे. परंतु आमच्याबद्दल त्यांना संपर्क नाही. मराठी संपले पाहिजे हा अधिकार त्यांना आहे. यासाठी साहेबांना शाहसाहेबांना सगळ्यांचे आज काही भाजपचे महिला पदाधिकारी तुम्हाला भेटायला आले, नेमके काय त्यांची मागणी होती? त्यांनी दिलं होतं आधी, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा निषेध केला आदर. परंतु त्यांनी येताना पक्ष म्हणून मला टाकून आता महिलांना होते राहणार, परंतु मी महिलेला आधार करतो, पहिल्यापासून पुढेही करत राहणार. त्याचा ऐकून महिलांनी मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात आता लोकसभा आणि विधानसभाच्या दृष्टिकोनातून पोस्ट व्हायरल होत आहे. प्रत्येक गावातून 3 उमेदवार उभा करण्याचा निर्णय मराठा समाजानं घेतलेला आहे. त्याला तुमचा पाठिंबा असणार का? छोटे मराठा मालक त्याविषयी मी मालक नाही, माझा मालक काय मराठीत टाका लोकांकडून समाजाकडून अशी मागणी होती की मी जालना आणि बीड लोकसभा लढावी म्हणून. मराठीचे आमदार करायला आणि त्यासमोर त्याला अटक करा, त्याचा गुन्हा दाखल करा आणि मराठी जात सांगवायला गृहमंत्र्यांची इच्छा पूर्ण झाली. बाळावर तुम्हाला मोठं मराठी विषय लावू शकता, बोला बोलता लावू शकता, म्हणू शकता. पण मराठीचे जात सांगवायला निघाला त्याचा भावना आले जातीय समान नाही, प्रशिक्षण मानायला लागला. नेता तुम्हाला कुठे बोलू, नेत्याला पक्षाला बोलू तुम्ही पण जात नाही ठेवणार आहे, तुम्हाला काय लागायची गरज ठीक आहे. मराठा शांत बघतो, मराठी शांत राहा बघा, चांगला काय बोलतोय, कोणाची छटी करतोय तयार आहे. मी दाखवलं कोणाच्या घरात येऊन बसलं एवढं राज्यात मला घरात बसायला कोणाच्या घरी दिसतो बरोबर मराठी त्या ऑफिस पुढं कसा दिसतो, गेट पुढं कसं दिसतो. भविष्यामध्ये जर तुमच्या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर सत्ताधारी एक तर नाही तर विरोधक
कुठल्या तरी पक्षाच्या बाजूनं किंवा कुठल्या तरी म्हणजे राजकीय नेत्यांना जवळ करणं गरजेचं असतं. कोणाकडे जायची गरज नाही. मराठ्याचं शेती आणायची, दोघांना इकडे यावं लागेल. त्यांना जवळ करायचं काय करायचं, त्यांना जवळ करावं लागेल समाजाला. त्यांना काय जवळ करायचं, त्यांना जवळ केला तर 75 वर्ष म्हणून कालचा नुकताच केला. आम्ही त्यांना सांगतोय सगळ्या सोयऱ्याबद्दल आवड होतो, ती आवड नेत्याबद्दल होती. आमच्या नेत्याला बोलले आमच्याकडून झालं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. जातीपात बोलायचं तर ते त्यांना बऱ्याच बोलायला यांना जवळ काय आमच्या पाळत त्यांना मोठंच केलं नाही तर जवळच केलं तर आता मराठी वळत आलं कोण आपला कोण आमदार काय आतमध्ये सगळे सोयरे उभे तेव्हा नाही येतो खबर उचलतो तेव्हा तो खूप लावल्यासारखं होतो. भल्ला भरला आहे तोंडाला त्या टायमाला बोलायला आज त्याच्या फळा बोलायला लागले नेत्याकडून माझ्या आणि माझ्या समाजाचे. दिल्लीत शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे, नाशिकमध्ये आंदोलन चालू आहे, तुमचं इथं चालू आहे आंतरवालीमध्ये. कुठेतरी सरकार तुमचे आंदोलन दडपून निवडणुका घ्यायच्या विचारात तर नाही. आंदोलन करतो मराठींचं आंदोलन करतो गलत जागा हटायला पाहिजे. त्यांचं आरोग्याच्या वेगळे असते ते गलत जागा असते. ते कसे आंदोलन बरोबर सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी करून त्या 2-4 मागण्या करून नाराजीच्या लाठीला त्यांनाही सांगायला लावा गलत जागा असते. मला तिकडे खूप गलत जागा असते. तुम्ही आव्हान केलं होतं की आता तुम्ही दौरे सुरू करणार, नेमकं दौऱ्याचं स्वरूप काय असणार, कशा पद्धतीने आता तुम्ही दौरे सुरू करणार? जिल्हा खेळाडू मला जाताना या बांधवांनी बैठक लावली. संध्याकाळी आम्ही काम होतो कारण दिवसभराचा 200-250 किलोमीटर बांधव काम म्हटलं तर ते जाता सकाळी मोहोळ वैराग आणि शेतकरी त्या बैठका करून द्या. पण त्या बैठक करून बीडला दगडवाडीला कार्यक्रम 5 तारखेला कार्यक्रमाला त्यानंतर तुमचे दौरे कसे असतात? 5 तारखेला संवाद बैठका द्या मला जिथपर्यंत शरीर साथ देतं त्या अचानक 10 दिवसात शरीरामध्ये साथ दिली. मी 8 दिवस दिले ते पूर्णच बघतो की ते त्रास झाला शिकवून झाले. 2 दिवसात 2 लाख ॲडमिट व्हायला लागतं आणि ते आमचं लागतं. आता मराठा समाजाला तुमचं आव्हान काय? तुम्ही फक्त मजा बघा काय करते सर आपल्या त्यांना सुट्टी त्यांनी आपले साखळून बसून गडले आणि मी सांगायच्या आधी सुरू केले त्यांनी पाहिजे तालुक्यात मराठी पाहिजे. कारण काय होईल लोकांच्या लक्ष द्यायला मराठीचे आमदार घ्या एकदम माझ्यावर अन्याय करा मराठी लक्ष द्या. त्यांना वाटतं त्यांच्या लेकरासाठी मी लढतो तर साथ दिली पाहिजे. मराठा फक्त शांत राहा. बैठका ठीक आहे मी नाकाम शकत तुमच्या समाजाच्या बैठका हे घेत आहे पण लक्ष मात्र ठेवायचं. 7 दिवस काय करते आपल्या समाज बरोबर विरोध करणार आहे. अटक करायची वाटत चौकशी करायची यासाठी चौकशी कोणाची करायला पाहिजे. शेतकऱ्याला पोराची आमचं कोणी बघायचं तुम्हाला कोणीच नाही लागणार हाती लागणार तुमचेच मंत्री हाती लागणार कोणीच नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही यासाठी खरं मग घालावायला पाहिजे की ज्यांनी लढाई केली ते तुमच्या आजूबाजूने फिरत येते त्या सुगंधी अगरबत्त्या नसतात तसे कोणी फिरत येते आणि आम्ही काहीच नाही करून आमच्या मागा लावलो म्हणून जनता किती इतर जातींचे बांधव सुरक्षा झाले. आता ते म्हणते की ते इमानदारी करून याच्या मागं लागलो आणि भ्रष्टाचार करणारे त्यांच्या आजूबाजूने फिरत आहेत. म्हणजे आपल्यावरच मी आंदोलन केलं तर आपल्यामुळे ते विषयाने झाले ते आपल्याकडून आले काय पाटील लाठी हल्ल्याच्या नंतर तुम्ही चौकशीची मागणी केली होती, चौकशी समिती स्थापन झाली होती. त्या समितीचा अहवाल यायचा बाकी असताना पुन्हा यासाठी चौकशी झालेलं आहे. फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट त्या मीडियावरती म्हणजे अधिवेशन होतं मला वाटतं पावसाळी अधिवेशन वैद्य नागपूरात किंवा त्या 2 अधिवेशनापैकी एखाद्या बहुतेक भुजबळ साहेबांनी मागणी केली नसेल पंतप्रधान साहेबांनी त्याला दोन पाटील साहेबांनी यासाठी चौकशी करा तर फडणवीस साहेबांनी त्यांचं उत्तर दिलं होतं. पोलिसांनी अहवाल दिलेला सखोल चौकशी आणि पोलीस बांधवांचा असं म्हणणं आता यासाठी चौकशी करतो.
वाटतं गरजेचं नाही. पण जर सभागृहाच्या म्हणून असेल तर मी असं परंतु पोलीस बांधवांचा सभा यासाठी गरज नाही. आणि सखोल चौकशी करून अहवाल दिलेला आहे, तो अहवाल मला प्राप्त काय करायची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळी. आता त्यावेळेस तुम्हाला पैशाची गरज नाही. आता तुम्ही 6 महिन्याला एका रात्रीत ठरलं, दुसऱ्या दिवशी सकाळी विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली. मंजुरीच्या अंमलबजावणी करण्याचे फडणवीस साहेबांना जाहीर तिकडून आम्ही बोललो, तुमचे विचार बाहेर करू आणि आम्हाला तुमचे विचारच बाहेर पाडायचे. तुम्ही मराठ्यातून येत, मराठ्यांचा वापर करून मराठ्यांचेच आमदार मंत्री आमच्याच पोराच्या अंगावर चाल करून लावणारे ते मराठी बघतात. कोण कोणाची बाजू घेते? मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी मराठ्यांची बाजू घेतली तर नेत्याची बाजू घ्यायला लागली. म्हणजे यांना नेता मोठाच जात मोठी नाही हे जातीच्या लक्षात आलं. आणखीन जर पुढं बघायला लागलं असं. मग तुम्ही लाठी हल्ल्याची जी चौकशी आहे ती एसआयटी मार्फत करा अशी मागणी करता का? ना बाबा त्यांचं झालं ना आता काय काम राहिलं तर ती मी वाट बघतोय तिथं माणूस खाली तुम्हाला सांगितलं दारू सकाळला जनरल सांगतो तुम्हाला आणि कोण आंदोलन चालवायचं म्हटलं आपल्याला हे कानात मैदान करा आपल्याला सरकार तिथं अशी वाट बघत होते तिथं असं सांगत होतं मुख्यमंत्र्याचं तुम्ही नुसतं बघा फक्त यासाठी चौकशी होणार सरकार तुला तेवढं पाहिजे. दादा, तुमच्या घरचे जे आहेत ते मुलं बाळ आता वाट पाहत आहेत. नेमकं आता तुम्ही घरचा उंबरठा आता परत कधी ओलांडणार? कसा मागे समाजाने जाहीर केलं त्यामुळे केलं या 15 वेळेस जाईल परंतु काय येत नाही. आरक्षण नाही करा आपलं पडलं अवघड असतं, आपलं पडलं अवघड. आरक्षण तर सरकारला चुकीच नाही. जेलला टाकलं ना की लोकशाही असतं आपण अर्ध्या काय त्याला शिक्षिकेने आत गेला. पाटील, येणाऱ्या काळात कोणता पण पक्ष असेल आता तुमच्यावर जेवढी तुम्हाला बदनामी करतील, तुम्हाला जेवढं बदनाम करतील तेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न करेल व तुमच्या मनाचं जेवढं खच्चीकरण होईल तेवढं खच्चीकरण करणार. त्यामुळं सगळं समाजाचं लक्ष आहे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास जेवढा कमी करतील सरकारला तेवढा आत्मविश्वास सरकार कमी करणार. माणसाचं खच्चीकरण कधी होतं? खरं असल्यावर किंवा आरोप कळाला या तय्यक आरोप घराने खच्चीकरण का व्हायचं म्हणतो जेलमध्ये टाकणं खच्चीकरण वगैरे. कधी होतं ते उलट वाट बघतोय मी वाट बघतो उलट जेल टाकायचं तरी खच्चीकरण नाही होणार. खरं असल्यावर होते व्यत्यय क्षेत्रीय मराठा याला घेत भावनिक लाट काय असते देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणून काढणार आणि दिल्लीतून काय होतं मग त्यांना काढणार. मी असं ते म्हणा बारीक विचाराच्या बाबतीत मला केली खूप मोठी चुकी कारण मी निष्ठावानाला खेटायचं नसतं, चुकणाराला मॅनेज होणाराला खेटायचं असतं. निष्ठावानाला घेतलं म्हणजे एक तर त्या निष्ठावानाची राखण्यामुळे होतं समोर निष्ठावानाचं तत्व असतं. त्यामुळे मी निष्ठा आहे माझ्या समाजाची मी काहीतरी करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी मला घेतलं मी हातू शकत नाही. हां त्यांच्याकडे एकच पर्याय गोळी गोळाटीनं हाताने चॅलेंज म्हणलं का मग तुम्ही कोणाला तरी करू चॅलेंज म्हणलं गोळी गोळाटीने तुम्ही प्रेमानं ते आंदोलन हाताळून सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी त्या विशेष धरल्या त्याप्रमाणे करायचं गॅजेट घ्यायचं मोकळं होईल. तुमच्या आमची दुश्मनी नाही जायचं पेमेंट तुमची आमची दुश्मनी नाही. आमचा राजकीय अजेंडा नाही. आमचा आम्हाला देऊन टाका निवडणुका लढा नाही तर नदीने हिला काही देणं घेणं. तुमच्या आंदोलन जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून सरकारनं एकही मागणी पूर्ण केली असं वाटत नाहीये, असं दिसत नाहीये कुठे. जे आहे सगळे सोयरे असेल, हैदराबाद गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, पुणे मागे घेण्याचा प्रकार असो, अशी एकही मागणी सरकारनं पूर्ण केली नाही. ना दिसायला पाहिजे तर मराठीच्या आमदाराला मंत्र्याला आपल्या गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकराचं काहीच झालं नाही तरी आपण नेते पण बोलतो काय चुकीचा बोललाय ते आमदारांनी मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे मराठ्यांनी तुम्हाला पक्षाच्या पलीकडे बोलत होतं. पक्षाच्या पलीकडे त्यांचा नेता जर तुम्हाला विचारला असता ना तरी मराठा समाज म्हणला तर डोक्यावर हे आपल्यामुळे हे लढलेले ते तर दिसायला पाहिजे होतं. त्यांना सांगा त्यांचं काय तिकडून बोलतात आणि गोरगरीब करोड मराठ्यांचा वाजवा करतात त्याच्यासाठी नेत्यासाठी पक्षासाठी काय जिंदगी तुमची. चला धन्यवाद. काढू ना तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं सांगा कॅटेगरीवाले.
काय म्हणणं तुमचं? दादा बरोबर विचार आता आराम करते दादा, जेवण करतो ना, जेवण करते. तू घेतलं जेवण येते त्यांना जेवू दे ना. मला दुसरीकडे जेवणच जाय ना. जायत नाही त्याला. जेवायचं. पकड बरं. 3 हात मारतो.